हे आहेत गावरान तीळ. याचेच आज आपण तेल बनवणार आहोत. 3 किलो तिळामधून फक्त 1 किलो तेल तयार होते. पहा त्याची पुढची प्रक्रिया. यालाच गावाकडं हवरीही म्हटले जाते. आता आपण तिळाचं तेल काढणार आहोत. बघा त्याची प्रक्रिया पुढची कशी आहे. 14 किलो तीळ मशीन मध्ये ओतलेला आहे. तीळ हळूहळू बारीक होत आहे. बघा तीळ क्रश होत आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं त्याच्यात हात धुवू नका, म्हणून आता आम्ही या चमच्याचा वापर करायचा ठरवलेला आहे. चमच्यानेच हलवायचं आणि चमच्यानेच तेल काढायचं ठरवलंय. मी तर म्हणतो काय व्ह्यूअर म्हणते तुम्ही वावरात जाताना सुद्धा हँडग्लोव्हचा वापर करावा. ज्वारी काढताना, गहू काढताना, बाजरी काढताना पण जर हँडग्लोव्हचा वापर करायचा म्हणल्यावर कसं जमायचं तुम्ही सांगा बरं. जे शक्य आहे त्या शक्यतेचा आम्ही विचार करत आहोत. त्याच्यात आता 14 किलो हवरीमध्ये, हवरी म्हणा उर्फ तीळ म्हणा, गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकत आहोत. पाणी टाकल्याशिवाय तेल निघत नाही. तेलाची ज्या वेळेस तेल तयार होतं किंवा ज्यावेळेस ढेप तयार होती त्यावेळेस पाण्याचं प्रमाण वरती बाष्पीभवनाद्वारे उडून जातं. उरलेलं पाणी ढेपेच्या माध्यमातून बाहेर पडतं. आम्हाला तेलाचे फायदे काय आहेत हे विचारण्यापेक्षा आपण आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना जर विचारलं तर ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने, माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू शकतात. बघा मित्रांनो, हे साईडला जे तीळ चिपकलेलं आहे तो आम्ही हाताने काढायचं काम करायचो, पण आता हाताचा वापर टाळून आम्ही या चमच्याच्या माध्यमातून ते काढायचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून हाताचा वापर कमीत कमी करता येईल. या माध्यमातून काही आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. हातात हँडग्लोव्ह घालणे, डोक्यात कॅप घालणे, त्याचा वापर सुरू केलेला आहे. जे ग्राहक चांगले सजेशन देतात त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही कुठल्याही प्रकारचे तडजोड करत नाही. चांगल्या अथवा वाईट सर्व सूचनांचे आम्ही आवश्यकतेनुसार त्याच्यात बदल घडवत आहोत. बदल ही काळाची गरज आहे. तीळ तेल बऱ्यापैकी निघायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला तेलाचा गाळच खाली येत असतो. जोपर्यंत पेंड अथवा ढेप कडक होत नाही तोपर्यंत थोडा थोडा गाळ खाली येत राहतो. पूर्णपणे क्रश झालेला आहे तीळ. तिळाची भुकटी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 400 ml पाण्याचा वापर केलेला आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पाण्याची भेसळ आहे का? नाही मित्रांनो, नाही. तुम्ही सर्च करा, अभ्यास करा, अभ्यासपूर्ण मत व्यक्त करा, त्याचं आम्ही स्वागतच करू. तुम्ही या आमच्या उत्पादन केंद्राला भेट द्या, एकदा तरी समोर तेल काढून न्या, तरच तुम्हाला उत्पादन शुद्ध आहे की अशुद्ध आहे याची खात्री पटेल. उचलली जीभ लावली टाळ्याला, याप्रमाणे कोणीही कमेंट्स करू नका. अभ्यासपूर्ण मत व्यक्त करा, आम्ही त्याचे स्वागतच करत आहोत. आला तेली आला, सोन्यासारखं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल घेऊन आला. अस्सल चव, पारंपरिक थाट, आरोग्यासाठी निवडा नंदी लाकडी घाण्याचंच तेल. भेसळीच्या युगात आरोग्याचा राखामान घेऊन आलोय अस्सल नंदी लाकडी घाण्याचं तेल महान. पारंपरिक पद्धत, आधुनिक गरज, शुद्ध लाकडी घाणा तेल आरोग्याचा खरा सरताज. थेंब न थेंब शुद्धतेची साथ, आरोग्याकडे द्याल विशेष लक्ष. घाण्यावरचे शुद्ध तेल, आरोग्याचा खरा मेळ. तेली आलाय घेऊन समृद्धीचा वेल. केवळ तेल नाही तर आरोग्याची खात्री आहे. आमच्या घाण्यावरच्या शुद्ध तेलातच खरी तृप्ती आहे. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी जीवन जेव्हा घरात येईल, लाकडी घाण्याचं तेल अमृत समान. तीळ मधून आता जवळपास 90% तेल निघालेले आहे. 8 ते 10% तेल ढेपेत शिल्लक राहते. तेल काढून झाले की याची ढेप बाजूला काढण्यात येत आहे. ते ढेपचा वापर अनेक जण जेवणात ग्रेव्हीसाठी वापर करतात. तसेच काही जण तीळ चक्की बनवण्यासाठीही याचा वापर करतात. पण आम्ही या ढेपेचा वापर शेळ्यांना खुराक म्हणून देत आहोत, कोंबड्यांना खाद्य म्हणून देत आहोत. तीळ तेलाला आयुर्वेदात तेलांचा राजा मानले जाते. आरोग्य आणि सौंदर्य अशा दोन्ही दृष्टीने हे तेल अत्यंत गुणकारी आहे. हृदयाचे आरोग्य,
तीळ तेलामध्ये ओमेगा 6 आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. हाडे मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी किंवा आर्थरायटिस त्रासात आराम मिळतो. पचन क्रिया सुधारते. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तीळ तेलाचा वापर केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचन संस्था सुधारते. रक्तदाब व साखरेवर नियंत्रण. हे तेल उच्च रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्वचेला पोषण व ग्लो. तेलात व्हिटॅमिन ई असते. हे तेल त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. तसेच हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणूनही काम करते. केसांचे आरोग्य. तीळ तेलाने डोक्याला मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारते. यामुळे केस गळणे थांबते व केसांची वाढ होते. केस वेळेआधी पांढरे होत नाहीत. त्वचेचे संसर्ग कमी होतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असल्याने त्वचेचे इन्फेक्शन, सूज किंवा जखम लवकर भरून येण्यास मदत होते. आंघोळीपूर्वी कोमट तीळ तेलाने शरीराला मालिश केल्यास थकवा दूर होतो, स्नायूंना बळ मिळते. गंडूश. सकाळी उठल्यावर 1 चमचा तीळ तेल तोंडात धरून 5 ते 10 मिनिटे गुळण्या केल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. स्वयंपाकात फोडणीसाठी आणि सलाड ड्रेसिंग साठी हे तेल वापरता येते. सोबत असे अनेक विविध प्रकार तीळ तेलाचे आहेत. तुम्ही एकदा खा, वापरा, मग बघा.